मला फोन नाही दिला आणि त्याच्या जीवावर झालो जर चुकून माझ्या फोनचा. हॅलो एव्हरीवन, आज मी जाते एका एक्झिबिशनला. मला उशीर झाले, मी धावत जाते. माझा भाऊ खाली ऑटो घेऊन आलाय कारण माझ्याकडे मोबाईल नाही ग फोन करायला त्याला. सो तो मला घ्यायला आलाय आणि पायात शूज पण नीट नाही घातलेत, ऑटोत बसून घालीन. आता आम्ही जातोय. आता तुम्हाला ॲडजस्ट करावं लागेल कारण माझ्या फोनचे वांदे. आमच्याकडे आज फोन आहे, माझ्या नवऱ्याने मला फोन नाही दिला. हे बरोबर चालू ऐका लागेल. त्याच्याकडे फोन असून त्याने मला फोन नाही दिलाय वापरायला. पाहिला म्हणून तुम्ही माझे सबस्क्रायबर वाढवा म्हणजे मी नवीन फोन येईल. तिची वेणी आम्ही आमच्याकडे ठेवून घेतली चुकून आणि तिने आम्हाला आता उतरवून टाकलंय. आम्ही आता ऑटो बघतोय आणि आम्हाला ऑटो भेटत नाहीये. भेटली चला फायनली. हॅलो एव्हरीवन, सो आता मी पोचलेलो आहोत आणि आता आम्ही बघा कशात बसलोय. बॅग फोटो येणार. हे आम्हाला सोडायला जातील, बाकीचे सगळे कुठे काय माहिती. दोघंच आम्ही या डुगडुगी बसलोय. गावची डुगडुगी आठवते. पण आपण आता हे ईस्टला आहे. मला पण आधी आम्हाला पण नाही कळायचं. ठाण्याला आम्ही जेव्हा पहिल्यांदा गेलेलो ना तेव्हा आमचं एवढं हे झालेलं ना गोंधळ. आम्ही वॅक्स करायचं म्हणून ईस्टलाच गेलेलो. ती मावशी वॅक्स करायची. ओके, आम्ही आता पोचलोय. पण चालत पण आलो. त्यांनी आम्हाला हे असे क्लबच्या टॅटू सारखे टॅटू दिले की आम्ही आता एंट्री करतोय. तिथे आमची चेकिंग होईल आणि मग आम्ही आतमध्ये जाऊ. सो या टॅक्सी आणि आता आम्ही आतमध्ये जाणार आहे. तर आम्ही आतमध्ये भेटतो तुम्हाला असं. आता आम्ही आतमध्ये चलू. सो आता इकडे आम्ही तयार होत होतो, म्हणजे ही लोक वॉशरूमच्या मागे माझा जातात आहे. हा बघ ना, हा बघ ना अशी. तुला काय हवंय? हा तुझाच फोन आहे पण माझा व्लॉग आहे, घेऊ नकोस. सो आता ह्यांचा परफॉर्मन्स आहे, आम्ही त्या परफॉर्मन्स बघायला चाललोय. आरे की शेरनी करते वो और बाकी के जो एक्टिविस्ट थे वहाँ पे उनको भी वहाँ पे सबको उस गाना आहोत है. और सबसे बड़ी बात है जो पेड़ काटा जाता है उस पेड़ का भी तो अधिकार है जीवित रहने का. तो ये सब बात हमें समझनी चाहिए, इसलिए हम संघर्ष करते हैं. और उसी के ऊपर हम लोगों ने कुछ गीत बनाया है. जब वो संघर्ष चल रहा था मेट्रो कारशेड का, बहुत सारे पेड़ कर चुके थे, बहुत सारे लोग अरेस्ट भी हो चुके थे. मेरी बीवी है यहाँ पे प्रमिला, बहुत जगह है आप लोग आ सकते हो, है ना. ये पुढे तुला माहिती आहे ना गाणं तेच तर मला एक बार प्रकाश बोल रहा था आरे कलर के लिए जोर से आवाज.
गोष्टी शोधायला. अजून काही मैत्रिणी जे आत्ता आले. सी हाय 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 गाईज हाय. वेलकम टू माय युट्यूब चॅनल. आम्ही बघून आलो. हॅलो हाय, कशा आहात तुम्ही? जेवलात मुलाच की नाही? आता आपण जाऊया गाणं बघायला. आम्ही बघून आलो. सो आम्ही गेलो होतो विक्रोली गोदरेज इकडे, कारण त्यांनी एक एक्झिबिशन ऑर्गनाईज केलं होतं ज्यात त्यांच्या प्रोडक्टसोबत बाकीच्या बाहेरच्या गोष्टीही होत्या. RA बद्दलची माहिती किंवा पेपर्सची माहिती, स्कूलचे प्रोजेक्ट्स, खूप काही बघायला होतं तिकडे. आम्ही खूप काही एक्सप्लोअर केलं. खाण्याचे काउंटरसुद्धा होते. त्यानंतर आमचं डान्ससुद्धा होतं, वारली डान्स. आणि त्यानंतर आम्ही गाणंही गायलो जे आमच्या प्रकाश काकांनी स्वदेशीसोबत गायलं आहे, म्हणजे कोलॅबरेट केलं आहे. आणि तिथे खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज होत्या ज्या आम्हाला बघायला आणि करायला खूप मजा आली. त्यानंतर आम्ही गेलो माझ्या मैत्रिणीच्या स्टॉलवरती. सो हे त्यांनी एका घराचं हे दिलं आहे, लुक दिलं आहे. एका ट्रायबलचं घर असं असतं. सो हे मला दाखवतात आहे की हे असं पेंटिंग केली, याला वारली पेंटिंग बोलतात. त्यानंतर हा जो इन्स्ट्रुमेंट ते दाखवत आहे त्याला तारपा बोलतात. तारपा डान्स करताना हे वाजवलं जातं. आणि त्यानंतर अजून आतमध्ये गेल्यावरती ते सगळं कसं त्यांनी अरेंज केलं आहे हे मला आठवत तर नाही आहे, पण झाडाच्या पानांनी बनवलेले खेळ आहेत. त्यानंतर हे त्यांनी ठेवलेले बियाज वगैरे, आणि ही चूल जी आधी लोक वापरायचे. आणि त्यांनी ह्याचं रिप्लेसमेंट म्हणून एक नवीन शेगडी तयार केली आहे जी स्मोकलेस शेगडी असं म्हणतात, कारण ह्या शेगडी वापरल्याने जास्त धूर निघत नाही. आणि हाच त्यांचा मेन प्रोजेक्ट होता ज्याच्यासाठी त्यांनी इकडे स्टॉल लावलं होतं. त्यांनी खूप मेहनत घेतली आहे या स्टॉलसाठी. आम्ही या एक्झिबिशनला स्पेशली हा स्टॉल बघण्यासाठीच गेलो होतो आणि आम्हाला खूप मजा आली. हा एक्झिबिशन होतं सॅटर्डे 14ला. हा व्लॉग खूप लेट येतो आहे कारण माझं मोबाईल खराब झालेलं, त्यानंतर परत एकदा खराब झालं आणि एडिट करायला खूप टाईम लागत होता.
घरी जातोय, कॅबची वाट बघतोय आणि मनीषा तिचा
तिला भेटलेला खाऊ इथेच फोडते. ते जरा बघूया काय आम्हाला काय भेटलंय. तर आम्हाला भेटलंय बॉम्बे भेल चिक्की. तुम्ही असं बघू शकता. ते तुम्हाला ही सरळ करून दाखवला फोटो टाकेल त्याच्यामध्ये. भेलची पण काय चिक्की असते. काय पण करतात लोक. मुरमुरे काय काय येतात. मुरमुरे, चिप्स, भेल, सेल, भेल भेल मध्ये भेल आहे. पीनट, जॅगरी, शी आणि शुगर पण है. जॅगरी विथ शुगर. कुछ भी बेच रहे. बॉम्बे ये नहीं बताना. तू एवढं त्यांना बोलले फोटो टाकतो ब्लर कर. कुठे 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 दिसला दिसला. कुठे गेला. आता आम्ही घरी जातोय. आम्ही केली आधी आम्हाला कॅब भेटच नव्हती. 1.5-2 तासांनी आम्हाला कॅब 4 वाजताचे निघालेलो. आम्हाला कॅब भेटत नव्हती. शेवटी अर्ध्या लोकांना आम्ही ऑटोने पाठवलं आणि मग हिने कॅब बुक केली. तेव्हा बुक झाली आणि झाली तर झाली. एवढंच तिचं नशीब चांगलं की 2 कॅब भेटल्या आणि दोन्ही एकत्र आल्या. बस मारामारी बघायची राहिली. मारामारी आणि ड्रायव्हरचं किती लक्ष. जो बाहेर आला पटकन स्वतःची कॅन्सल नाही केली. इतकं दुसऱ्याची बुक कॅन्सल केली आणि स्वतःची ठेवली. इतका शातीर असला पाहिजे माणूस. इतका कॉन्फिडन्स असला पाहिजे. आणि बोलण्यासाठी एवढं की मी बोललो त्यांच्याशी. मी नेणार त्यांना. तुमचा गाडीचा नंबर असून काही उपयोग नाही. आणि तो फोनवरती बोलतोय हा ड्रायव्हर आणि आम्ही पाठच्याला हात घालतो की पाठच्याचा गाडीचा होता. फायनली आम्हाला कॅब भेटली आणि आता वाजले 5:45. 4:30 पासून 5:45. आता आम्ही गाडीत बसलो आणि पोचताना किती उशीर होईल काहीच गॅरंटी नाही. आणि आम्ही एवढे हुशार. हिने हिची पैशांची बॅग, पाणी, खाऊ सगळं पाठवून दिलं मम्मी सोबत. हिच्याकडे पैसे होते हे पण तिने तिच्या बहिणीला दिले ठेवायला. आणि आता आम्ही असे चाललोय मामीला. आणि आम्ही बिन पैशाचे फक्त आणि फक्त गुगल पेच्या जीवावर कॅब बुक केलेली आहे आणि त्याच्या जीवावर झालो. जर चुकून माझ्या बँकचा सर्व्हर डाऊन झाला कारण आज सॅटर्डे आहे. एवढी वाईट परिस्थिती येईल ना की जोवर कोणी पैसे घेऊन येत नाही तोवर आम्हाला काय हा कॅबवाला सोडायचा नाही. आणि मी तर आधी उतरणार आहे. इसको कहते हैं मजे ही मजे. इतना मजा कभी किया है क्या. आणि मेन पार्ट आम्ही रेकॉर्ड करायला विसरतो. आम्ही जेवढा एन्जॉय करतो त्या मोमेंट. चला यार आमच्याकडे प्यायला पाणी सुद्धा नाहीये. आणि आमच्यासोबत एक लहान छोटीशी मुलगी आहे जी काय कधीही खाऊ मागू शकते पण तिला ऐकायला जायला नको. इतक्या जोरात बोलून आता बोलता ऐकायला जायला नको. असं खाऊ मग काशीकडे नाही ना आणू आपण घरी खाऊ ना आणू. गुडगल आहे आमची. आय होप तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.